चिंतन करत 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 नारद महर्षी निघाले. सुंदर असं तेज चेहऱ्यावरती बघितलं आणि ते बघून मात्र आनंदी आनंद दिसतोय या पुरुषाच्या मुखकमलावरती. आणि म्हणून त्या तरुणीने मात्र हात दिली, आवाज दिला आणि आवाज देऊन मात्र थांबवलं. ही तरुणी मात्र नारद महर्षींना आवाज देते, भो भो साधो शनं देशमच्चिंतामपि नाशयः. ओ साधू, क्षणभर थांबा आणि माझा चिंतेचं मात्र निरसन करा. नारद महर्षी पुढे आले आणि एवढं मात्र या तरुण असलेल्या कन्येला तरुणीला मात्र विचारते आहे, तू कोण? काशीत्व? आणि त्यावेळेला ती तरुणी सांगते, मी कोण? तर सांगायला लागल्यात. फार सुंदर श्लोकात वर्णन आहे. अहं भक्ती ख्याता इमो मे तनयो वदः ज्ञान वैराग्य नामानो कालयोगेन धर्जरा. माझं नाव अहम भक्तीचं नाव काय आहे? भक्ती. आणि माझ्या सोबतचे दोन्ही दिसताना पडलेले जीर्णावस्थेत असणारे हे कोण आहे? तर हे एक ज्ञान आहे आणि दुसरा वैराग्य आहे. आणि हे ज्ञान वैराग्य म्हणजे माझे कोण? तर पुत्र आहे, मुलं आहे. मग कधी असा विचार केला? तरुण आई दिसते आणि जीर्ण मुलं, वृद्धावस्थेत मुलं का झाले आहे? तर त्यावेळेला ती भक्ती माता सांगते, काल योगेन जर्जरा. कालाच्या गतीमुळे मात्र या ज्ञान वैराग्याला ही अवस्था प्राप्त झालेली आहे. मग ती रडतीये आणि नारद महर्षींना मात्र अट्टहास करते, महर्षी माझ्या या दुःखाचं निरसन तुम्ही करा आणि माझ्या पुत्रांना मात्र स्वस्थितीत मला वापस करा. या भक्ती मातेची कळवळ पाहून नारद महर्षींनी मात्र या भक्ती मातेच्या दुःखाचं निरसन करायचं ठरवलं. आणि म्हणून काय करावं? अनेक गीता पाठ पठन केलेत, अनेक शास्त्रांचं उच्चारण करायला लागले, चालीसा करते, पण जमलं नाही. जप केला, यज्ञ केला, हवन केला, होम केलं, जमलं नाही. या भक्ती मातेच्या दुःखाची निवृत्ती झाली नाही. आणि मग आता काय? तर त्याची उपासना केली आणि भगवंतानी प्रसन्न होऊन सांगितलं करा काय? तर तुम्ही मात्र या श्रीमद भागवत महापुराणाचं श्रवण, या कथेचं आयोजन करा. निश्चित या ज्ञान आणि वैराग्याची जीर्ण अवस्था नाहीशी झाल्यावर वाचून राहणार नाही. आणि जसं सांगितलं मग सुंदर असा या श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे आनंद घाटामध्ये हरिद्वारला. आणि त्या ठिकाणी भक्ती माता जाणार, पण ज्ञान आणि वैराग्याची जीर्ण अवस्थेत काहीही केल्याही मूर्छित पडलेले ज्ञान आणि वैराग्य हालत देखील नव्हते. पण जसं या श्रीमद भागवत कथेचं उच्चारण होते आणि ते कानावरती पडलं ज्ञान आणि वैराग्याच्या, तर ज्ञान आणि वैराग्याची मूर्छित अवस्था मात्र जण कमी व्हायला लागली. आणि निघाले भक्ती माते सहित ज्ञान वैराग्य त्या कथेच्या दिशेने निघाले. आनंद घाटामध्ये आले आणि एवढं मात्र काय तर बसणार 85,000 ऋषी बसलेले आहेत. आणि शौनकादिक ऋषींच्या पुढे मात्र सुतजी कथा सांगते. जागा नाही, कारण सप्तर्षी सहित सर्व त्या ठिकाणी विराजमान आहे. आणि अशा अवस्थेत मात्र भक्ती मातेने विचारलं, मी कुठे बसायचं?
तर त्यावेळेला या भक्ती मातेला सांगितलं तुम्ही विराजमान व्हा पण कुठे रागाने. आणि त्यावेळेला मग मात्र या भक्ती माता सर्वांच्या हृदयात स्थित झाल्या. आणि तेव्हापासून भक्ती माता कुठे वास्तव्यास. म्हणून तर म्हणताना भजनामध्ये सर्वसामान्य महिला भजन करतात, नाही आले गात्यातले तर मग मात्यातले भजन सुरू करतात. बरोबर ना. ते कोणते आमच्याकडे फार सुंदर म्हणतात, प्रेम हरीच या हृदयात दाटेल, मला भजनात यावस वाटल. प्रेम हरीच या हृदयात दाटेल, हरीच या हृदयात दाटेल, मला भजनात यावस वाटल, मला भजनात यावस कारण कुठे विराजमान आहे भक्ती माता, म्हणून आपण इथे आलोय. कारण या भक्तीशिवाय मात्र या कलियुगात माणसाचा उद्धार नाही. आणि म्हणून पंढरीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज म्हणतात, भक्तीशिवाय उद्धार नाही. आणि म्हणून आपण इथे बसलेलो आहे कशासाठी, की भक्ती करून धरून जाण्याकरिता. म्हणून महाराज म्हणतात, भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, निर्धार पाहिजे मनाचा. भाव जीवाचा जीवाचा उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. आवाज भक्ती विना उद्धार नाही, पण भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. तो निर्धार मनाचा होतोय कधी, ज्या वेळेला प्रत्येकाचं हृदय स्थित असेल ना, मग ती मात्र कितीही कामं घरी का असे ना ओढून आणल्याशिवाय राहत राहिले ना भांडे, मग होईल ना नंतर दुपारी, राहिले ना कपडे, जाऊ 1 वाजता जाऊ, पण पहिले कधीच येऊ का. कारण त्यांना कळालेलं आहे की भक्तीशिवाय मात्र उद्धार नाही. आणि या मनाने निर्धार केलेला आहे म्हणून इथपर्यंत येतोय. आणि हीच भक्ती माता प्रत्येकांच्या मनमंदिरामध्ये विराजमान झालेल्या आहे. आणि मग ज्ञान आणि वैराग्याची जी जीर्ण अवस्था आहे ती नाहीशी झाली. म्हणून म्हटलं जातं, पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य येईल हाती. म्हणून एकदा काय भक्ती करायला लागलो ना आपण, की नक्कीच ज्ञान आणि वैराग्य सहज प्राप्त झाल्यापासून राहणार नाही. ही सुंदर अशी भक्ती मातेच्या दुःखाची निवृत्ती मात्र नारद महर्षींनी कशी केली, अशी सुंदर अशी ही नारद भक्ती संवाद कथा दिली आहे.
भक्ती करण्यातही मात्र अनेक प्रकार भक्तीचे सांगितलेले आहेत. भक्तांचेही प्रकार सांगितलेले आहेत. व्याभिचारी भक्ती आहे, अव्याभिचारी भक्ती आहे. तुम्ही म्हणाल व्याभिचारी कोणती?